नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान असते बघा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 9.5ची घेतली कढी, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल आकार। आता रेषेच्या बाहेर आपल्याला 1.25 इंच असं मोजून इथे ह्या गोलच्या कडेला पुन्हा दुसरा गोल आपल्याला आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता कॅनव्हास घ्यायचा आहे, त्याची डबल घडी करून बंद बाजूकडे ठेवायची आणि पिन लावून घ्यायची। जी आपण साईडची जी रेष मारली ना, ती रेषेवरती आपल्याला या कॅनव्हासवरती अशी रेष मारून घ्यायची। बघा, कपड्यावरती जी रेषा मारली तीच रेषा कॅनव्हासवरती उमटवून घ्यायची। आता पिन काढून घ्यायची, कॅनव्हासला घडी करायची आणि पुन्हा ती रेषा दुसरी बाजूकडून सुद्धा आपल्याला अशी उमटवून घ्यायची। रेषेच्या बाहेर थोडंसं अंतर ठेवून साधारण 1 इंचाचं अंतर ठेवायचं आणि बाकीचं कॅनव्हास कट करायचं। इथे आता मोंड्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। आता पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटर लावून ते कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं। पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची आहे। मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। कट केल्यानंतर आता छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारायचे, म्हणजे आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर मध्ये फोल्ड करायला मदत होते। बघा, याप्रमाणे अस्तर मध्ये फोल्ड केलं की वरतून द्यायची दाबटीप। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा, याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप देऊन अगदी सुंदर असा गळा आपल्याला तो बनवायचा आहे। कपड्याला पलटी मारून सगळं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। बघा, अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। बघा, याप्रमाणे जिथे जिथे आपल्याला जास्त कपडा दिसतोय तो सगळा असा कट करायचा आहे। आता आपण जे कॅनव्हास कट केलं ना ते घ्यायचं आणि पेपर घ्यायचा, त्याच्यावरती हे ठेवायचं। बघा, बंद बाजूकडे करायची आणि पिन लावून घ्यायची आणि त्याच्या कडेने बरोबर ही रेष मारून घ्यायची। आता त्या रेषेच्या आतमध्ये आपल्याला 1.25 इंच मोजायचे। जसं आपण अस्तरच्या गळ्यावरती मोजलं होतं त्याचप्रमाणे इथे मोजून घ्यायचंय। ही रेषा सुद्धा आपल्याला अशी आखून घ्यायची। या बाजूने सुद्धा आपल्याला ते असं आखून घ्यायचंय पुन्हा एकदा, म्हणजे पूर्ण गळ्याचा आकार जो आहे तो आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपण 1.25 इंच असं मध्ये मोजून आणि रेष मारून घेऊया, म्हणजे आपल्याला ते कट करायला सोपं जाईल। बघा, याप्रमाणे आपला तो आकार जो आहे तो तयार झाला। बाहेरची जी रेषा आहे त्याच्या बाहेर आपण 1 इंच अंतर सोडून आणि कट केलंय आणि मधली जी रेषा आहे त्या रेषेवरती कट केलं, म्हणजे ह्याप्रमाणे आपला हा गोल तयार झाला। त्याच्यानंतर आता याला पाठीच्या भागाला आपण टक्स मारून घेऊया आणि पाठीची पट्टी सुद्धा लगेच लावून घेणार आहे।
मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघा, पट्टी घ्यायची, पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि पाठीवरती ठेवून बरोबर इथे एक शिलाई मारून घ्यायची. पट्टीला द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे शिलाई मारून झाली की आपला मागचा भाग तयार होतो. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला असं डबल घडी करून एक शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे शिलाई मारली की तिला सुई दोऱ्याची सहाय्याने पलटी करून घ्यायचंय. अगदी व्यवस्थित पलटी करून घ्यायचं, म्हणजे छान अशी ती पट्टी तयार होते. बघा, याप्रमाणे आपण आणखी पट्ट्या अशा तयार करून घेतलेल्या आहे आणि आपल्याला याचे 2.5 इंच असे 2.5 इंचाचे तुकडे करायचे. बघा, याप्रमाणे आपण हे तुकडे करून घेणार आहे. आता तो पेपर जो आपण कट केला तो घ्यायचा आणि जी बाहेरची रेष आहे ना, त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारत चालायचं. एक एक ठेवायचं आणि बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची आहे. आता जी आतली रेष आहे तिच्यावरती सुद्धा आपल्याला हे डिझाईन पॅक करून घ्यायची. अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे आपली डिझाईन खूप सुंदर अशी दिसणार आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघा, याप्रमाणे आपण तिथे कडेला बरोबर अशी शिलाई मारून घेतली. आता पेपरला पलटी मारायची आणि आतल्या बाजूने जे एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय ना, तो असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे बरोबर आपल्या गळ्याच्या आकारामध्ये तयार झाली पाहिजे डिझाईन. अशा पद्धतीने ते सगळं असं व्यवस्थित कट करायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, त्याची पायपिंग आपल्याला करायची आहे. क्रॉस पट्टी काढली आपण आणि तिला असं एका बाजूने फोल्ड करून घ्यायचे. बघा, याच्यावरती अशी ठेवून आणि आपल्याला आता पायपिंग करायची आहे. पहिले आपण सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची. इथे छोटे छोटे कट मारले आपण खाली आणि इथे आपल्याला पायपिंग करायची. जितकी जाड बारीक तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि बरोबर इथे खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारली की अगदी सुंदर पायपिंग आपली तयार झाली. आता इथे सेंटर काढून घ्यायचा आणि ब्लाऊजचाही सेंटर आपल्याला काढायचा आहे ह्याप्रमाणे आणि सेंटरला असं बरोबर सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची. जी शिलाई आपण बाहेरच्या रेषेवरती मारली होती बरोबर त्याच रेषेवरती आपली पुन्हा शिलाई आली पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला ह्या पिना लावून घ्यायच्या आहे आणि परफेक्ट डिझाईन दिसली पाहिजे आपली आणि नंतरून आपल्याला शिलाई मारायची. बघा, याप्रमाणे पिना लावून घेतल्या की आपल्याला सोपं जातं शिलाई मारायला.
आता आपल्याला घ्यायची शिलाई मारून. बघा अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे. पिना काढून घ्यायच्या आणि कपड्याला पलटी मारून पेपर काढून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित काढायचा आहे पेपर. नंतरून आपल्याला हे जे एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय ना हा पट्ट्यांचा, तो कट करायचा आहे. जास्त जिथे जिथे जास्त आहे तो कट करून टाकायचा. त्याच्यानंतर आपण 3x3 चे चौकोनी तुकडे घेतले, एकावर एक ठेवायचे आणि सगळीकडनं त्याला शिलाई मारून घ्यायची. नंतरून त्याला असं त्रिकोणामध्ये कापायचं, पलटी करायचं आणि कशाची तरी सहाय्याने ते टोक बाहेर काढून त्याची बनवायची आपल्याला डिझाईन. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवणार आहे. शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन आपण आता बनवून घेतली. ती आपल्याला इथे लावायची. बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची आहे. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण लावली. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लावायची लेस. तुम्ही ते कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची. आपल्याला लेसला दोघं बाजूने शिलाई मारायची आहे. म्हणून पहिले काय करायचं, एक बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे लेस अगदी परफेक्ट अशी बसते. बघा आपली लेस लावून झाली. अगदी छान अशी डिझाईन पण आपली तयार झालेली आहे. आता आपण एक पट्टी घेतली साधारण 2 इंचाची आणि त्याला अशी फोल्ड करून शिलाई मारून घेतली. शिलाईच्या बाहेर जर एक्स्ट्रा कपडा असेल तर असं कट करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला बनवायची आता फ्रिल. बघा ह्याप्रमाणे आपण फ्रिल बनवणार आहे आणि त्या फ्रिलपासून आपल्याला लटकन बनवायचे सुंदर असे. अगदी व्यवस्थित अशी फ्रिल बनवायची आहे. तिचे करायचे आपल्याला 2 तुकडे. नंतरून आपण हे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याला जर मैत्रिणींना जमत नसेल ना असं तिरपी रेष मारून घ्यायची ह्या त्रिकोणापासून, ह्या कोण्यापासून त्या कोण्यापर्यंत आणि तिथे ही फ्रिल आपल्याला लावायची. पुन्हा हा जो कोपरा आहे तो त्याच्यावरती असा मुडपून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. ओपन करायचं आणि सगळीकडनं पुन्हा असं शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. आता त्याच्यावरती पण लेस लावायची म्हणजे ते लटकन आणखी सुंदर दिसेल. बघा ह्याप्रमाणे नॉट घ्यायची आणि हे लटकन आपल्याला कंप्लीट करायचं. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. बघा आपले दोघे लटकन तयार झाले आणि वरतून साधारण 2.5 इंच मोजून आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला लागणारे सुई, दोरा आणि मणी. पूर्ण डिझाईन वरती आपल्याला मणी लावून घ्यायचे. त्याच्याने आपल्या ब्लाउजचा लुक आणखी वाढणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण मणी लावून घेऊया. आपले मणी लावून झाले आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. मैत्रिणींनो डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.